नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या घरी प्रत्येकजण काय करते, अशा थंड बॉटल घेऊन येतात किंवा पाण्याची बॉटल तरी आणतात आणि आपण यामधलं थंड पिऊन घेतो, परंतु ज्या बॉटल असतात त्या फेकून देतो. परंतु आज आपण या बॉटलपासून अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची बॉटलला न कट करता किंवा न काही खर्च करता अतिशय सोप्या पद्धतीने रोज उपयोगात येणारी अशी एक वस्तू तयार करणार आहोत. बघा, अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण या बॉटलचा रियूज करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आता काय होतं की भरपूर अशा प्लॅस्टिकच्या बॉटल आपल्या घरामध्ये असतात, परंतु आपण काय करतो की प्लॅस्टिकची बॉटल त्यातला ज्यूस पिऊन घेतो आणि ते जे बॉटल आहे ते फेकून देतो. परंतु आजपासून तुम्ही या ठिकाणी याच्या बॉटलला कधीच फेकून देऊ नका. बघा, तुम्ही या ठिकाणी पाण्याची बॉटल देखील वापरू शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कार्डबोर्ड, जे पुठ्ठे असतात ते घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही साडीचा बॉक्स असतो तो देखील तुम्ही वापरू शकतात, किंवा नसेल साडीचा बॉक्स तर अशा पद्धतीने कार्डबोर्डचा पुठ्ठा घेतला तरीही चालेल. आता जो कार्डबोर्डचा जो पुठ्ठा मी या ठिकाणी घेतला आहे त्याला व्यवस्थित आपल्याला बॉटलचा जो वरचा जो भाग असतो झाकणाचा, त्या आकाराचा व्यवस्थित मोजमाप घेऊन आपल्याला या ठिकाणी पेनच्या मदतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. चारही बाजूंना आपल्याला हे मार्क करायचं आहे. आता बघा, व्यवस्थित हे जे मार्क आहे ते एका पुठ्ठ्याला मी तयार करून घेतलेलं आहे, दुसऱ्या पुठ्ठ्याला करायचं नाही आहे. करू देखील शकतात, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे का केलेलं नाही ते. तर बघा, मी एका पुठ्ठ्याला या ठिकाणी चार बाजूंनी व्यवस्थित जो आपण टिक केलेलं होतं, जे मार्क केलेलं होतं तेवढा भाग आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी बॉटल आहे व्यवस्थित त्यामध्ये बसल्या जाईल. आता जे आपण छिद्र तयार करत आहोत ते जास्त मोठं देखील व्हायला नको किंवा जास्त छोटं देखील व्हायला नको. अगदी मापात आपल्याला हे बनवायचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला व्यवस्थित मोजमाप घेऊनच याला हे जे छिद्र आहे ते लहान मोठं करून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या वस्तू मी तुम्हाला तयार करून दाखवत असते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, मी एक छिद्र या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही बॉटल तुम्हाला लावून दाखवलेली आहे. आता बघा, बाकीचे छिद्र आहे ते देखील आपल्याला व्यवस्थित अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे आणि ज्या चार बॉटल आहे त्या व्यवस्थित त्यामध्ये फिक्स करून घ्यायच्या आहे. आता बघा, या बॉटल ज्या आहे त्या व्यवस्थित मी फिक्स करून घेतलेल्या आहे. आता वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याच बॉटलचे जे झाकण असतं ते पॅक करून घ्यायचं आहे. आता बघा, या ठिकाणी आपण कार्डबोर्डला अगदी सोप्या पद्धतीने बॉटलला कट न करता किंवा न चिटकवता अगदी सोप्या पद्धतीने या बॉटल ज्या आहे त्या कार्डबोर्डला व्यवस्थित फिक्स केलेल्या आहे. आता याचा वापर कसा करायचा हा देखील प्रश्न तुमच्यासमोर आलेला असेल, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. आता बघा, या ठिकाणी मी हे जे आहे व्यवस्थित बॉटल आहे त्या फिक्स करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा जो कार्डबोर्ड आहे त्यात देखील त्या बोर्डला देखील व्यवस्थित अशा 2 बॉटल मी फिक्स करून घेतलेल्या आहे. तुम्ही हवं तर 4 बॉटल फिक्स करू शकतात, परंतु तशी मला गरज वाटली नाही म्हणून मी या ठिकाणी 2च बॉटल फिक्स केलेले आहे. आता या बॉटल खालचा जो बेस आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे. सेंटर बघून व्यवस्थित आपल्याला हे ठेवायचं आहे. आता तुम्ही याला ग्लू गनच्या मदतीने पॅक करू शकतात, किंवा तुमच्याकडे ग्लू गन नसेल तर तुम्ही याचा डबल साईड जो टेप असतो त्याच्या मदतीने देखील याला चिटकवू शकतात. अगदी आरामात हे चिटकल्या जातं. आता खालच्या जे 4 बॉटल आहे त्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकतात. पाणी भरल्यानंतरचे जो आपला स्टँड आहे हा अगदी एकाच ठिकाणी राहील, हलणार नाही, इकडे तिकडे कुठे जाणार नाही. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये पाणी देखील भरून ठेवू शकतात. तर बघा, या ठिकाणी आपला जो स्टँड आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आपण अशा प्रकारचा स्टँड बाजारामधून अगदी इझी खरेदी करू शकतो, परंतु बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिलांची परिस्थिती इतकी पण चांगली नसते की त्या स्टँड वापरू शकतात, किंवा त्यांच्या घरामध्ये किचनमध्ये अशी रॅक वगैरे असते, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने फक्त प्लॅस्टिकच्या बॉटलचा यूज करून आपण या ठिकाणी अगदी सोपं आणि सुंदर असं स्टँड तयार केलेलं आहे. याचा वापर तुम्ही चप्पल स्टँड म्हणून तयार करू शकतात, किंवा अशा प्रकारे वाट्या किंवा ग्लास भांडे म्हणजे आपले छोटे छोटे भांडे ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात. किचनवरती ठेवलं तरीही चालेल, कारण खाली जो स्पेस
करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही किचनवरती पाणी जरी टाकलं तरीही आपले जे भांडे आहे ते खराब होणार नाही. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. बघा अगदी सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे. तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. बघा अगदी सुंदर आहे. नक्की ट्राय करून बघा. भांडे ठेवण्यासाठी, चमचे ठेवण्यासाठी तुम्ही याचा नक्कीच वापर करू शकतात. कप ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा यूज करू शकतात. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू